महायुती सरकारच्या घोषणापत्रात शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सरकार स्थापन होऊन 5 महिने उलटून गेले असतानाही या वचनापूर्तीकडे कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. हीच बाब गुरुवारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनांकडून ठळकपणे मांडण्यात आली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या योजनेवर कृषी मंत्री यांनी काय उत्तर दिले आहेत ते बघूया. शेतकऱ्यांच्या नाराजीची दखल घेत कृषी मंत्री माननीय श्री कोकाटे यांनी या विषयावर वरिष्ठ स्तरावर चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी स्पष्ट केलं की शेतकऱ्यांच्या अडचणी आणि कर्जमाफी संदर्भातील मागण्या सरकारने गांभीर्याने घेतल्या असून त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. शेतकरी कर्जमाफी बरोबरच शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये कोणत्या सुधारणा होणार आहे ते बघूया. या बैठकीत कृषी विभागाच्या विविध योजनांबाबतही चर्चा झाली. शेतकरी संघटनांनी अनेक सूचनांचा प्रस्ताव दिला. त्या पार्श्वभूमीवर कृषी योजनांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. तसेच राज्यातील प्रत्येक पिकाच्या लागवडीखाली क्षेत्राची अद्ययावत माहिती ऑनलाईन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकरी मित्रांनो, मनरेगातून कृषी मजुरीचा भार हलका होणार का? पीक उत्पादनाचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला आहे. पेरणीपासून कापणीपर्यंत लागणाऱ्या मजुरीपैकी 50% खर्च मनरेगाच्या माध्यमातून भरून निघावा यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती अभ्यास करून अहवाल सरकारकडे सादर करणार असून केंद्र सरकारकडे त्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात येईल. शेतकरी मित्रांनो, ॲग्रीस्टॅक प्रणालीचा प्रभावी अंमल म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा यासाठी ॲग्रीस्टॅक ही डिजिटल प्रणाली प्रभावीपणे राबवली जाणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, मंजुरी व लाभ हस्तांतरण सर्व काही ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.